9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला होता. तर त्याचा तो जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची जी आपली प्लेलिस्ट आहे त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? The following table shows the points on a number line and their coordinates. Points आणि coordinates आपल्याला दिलेले आहेत. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. तर हे जे आपल्याला सेगमेंट दिलेले आहेत डी आणि ए बी, तसंच पुढे बीसी आणि एडी वगैरे दिलेले आहेत, तर ते कॉन्ग्रंट आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड करायचं या कोऑर्डिनेटच्या मदतीनं, आणि जर का ते इक्वल आलं तर ते काय होणार, त्या लाईन सेगमेंट एकमेकाला कॉन्ग्रंट होणार. मग आता इथे आपण पहिल्यांदा डिस्टन्स बिटवीन पहिला कुठला दिला सेगमेंट टीई. ओके, सो डीई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करूया. डी चा कोऑर्डिनेट आहे -7 आणि ई चा कोऑर्डिनेट आहे याच्यामध्ये 9. तो या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर ग्रेटर नंबर आहे 9 मायनस स्मॉलर नंबर -7. ओके, ग्रेटर मधून मायनस करायचा म्हणजे तो आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो 9 हे दोन्ही मायनस मायनस काय होतील प्लस. सो 9 प्लस 7 म्हणजे किती येणार आहे 16. ओके, सो डिस्टन्स बिटवीन डीई इज 16. आता दुसरा डिस्टन्स बिटवीन ए बी. सो इथे घेऊया डिस्टन्स बिटवीन ए बी. याच्यामध्ये ए चा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे -3 आणि त्यानंतर बी चा कोऑर्डिनेट आहे 5. सो ए चा -3, बी चा 5. आता याच्यामध्ये बघितलं तर पॉझिटिव्ह ग्रेटर. सो 5 मायनस -3 मायनस मायनस काय होईल प्लस. 5 प्लस 3 8 म्हणजे ए बी मधलं डिस्टन्स किती येणार आहे 8. डीई मधलं डिस्टन्स 16 आणि ए बी मधलं डिस्टन्स 5 प्लस 3 8. मग आता हे दोन्ही सेम आलेत का बघा. देअरफॉर डीई आणि ए बी, तर एक आलेला आहे 16, एक आलेला आहे ए बी, तर दोन्ही सेम आलेले नाहीत, त्यामुळे नॉट इक्वल म्हणायचं. आणि देअरफॉर सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रंट. जर सेम आले असते तर काय म्हटलं असतं आपण, दे आर कॉन्ग्रंट. बट इथं सेम आलेले नाहीत, आर नॉट कॉन्ग्रंट. तर हे फर्स्ट त्याच्यातलं झालं, बिकॉज त्यांचे ते डिस्टन्स आहेत ते डिफरंट आलेले आहेत. सेम आले असते तर कॉन्ग्रंट म्हटलं असतं. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया बीसी अँड एडी. नाव नेक्स्ट वन बीसी. सो पहिल्यांदा बीसी मधले डिस्टन्स फाइंड आउट करूया. बीसी, बी चा कोऑर्डिनेट आहे 5 आणि सी चा कोऑर्डिनेट आहे 2. सो ग्रेटर मायनस स्मॉलर. सो 5 मायनस 2 किती येणार आहे 3. So distance between BC is 3. Now distance between AD. A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि D चा आहे -7. -3 and -7. So दोन्ही निगेटिव्ह आहेत, तर याच्यामध्ये ग्रेटर कोण येणार -3 -7. सो -3 हे दोन्ही मायनस मायनस काय होतील प्लस. -3 प्लस 7, 7 मायनस 3 किती येणार 4. आणि एडी मधलं डिस्टन्स किती येणार 4. ऍक्च्युली बीसी मधलं डिस्टन्स किती आलेलं आहे 3 आणि एडी मधलं डिस्टन्स 4. तर काय लिहू शकतो आपण, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बीसी, याच्यानंतर त्याच्या खाली डिस्टन्स बिटवीन बीसी इज नॉट इक्वल टू, बीसी किती आलेला आहे 3 आणि एडी 4. सो दोन्ही सेम आलेलं नाही. सो बीसी इज नॉट इक्वल टू एडी. त्यामुळे आपण काय म्हणणार, सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एडी आर नॉट कॉन्ग्रंट. आर नॉट कॉन्ग्रंट. ओके, ते दोन्ही कॉन्ग्रंट येणार नाहीत. तर लास्ट वन बीई. ओके, सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. तर याच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. एडी आपण मागच्या वेळी ऑलरेडी काढलेलं आहे. आता बीई काढूया. बीई मधला सेगमेंट बी म्हणजे डी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करूया. बी चा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे 5 आणि ई चा जो आहे तो आहे 9. मग आता 5 आणि 9 याच्यामध्ये ग्रेटर 9 त्याच्यातून स्मॉलर 5. 9 मायनस 5 म्हणजे किती येणार 4. सो बीई इक्वल टू 4. आता नेक्स्ट वन एडी.
तर एचा कोऑर्डिनेट -3 आणि डीचा कोऑर्डिनेट -7. -3 डिस्टन्स बिटवीन -3 आणि -7. तर याच्यामध्ये ग्रेटर कोण येणार? तर निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह जर दोन्ही असतील तर त्यातला जो वाटतो आपल्याला 3 स्मॉलर, पण तो ऍक्च्युली ग्रेटर आहे निगेटिव्ह मध्ये. सो -3 -7. सो मायनस मायनस दोन्ही काय होतील? प्लस. 7 - 3 किती येणार? 4. सो ए डी मधलं डिस्टन्स किती येणार? 4. आणि बीई मधलं डिस्टन्स सुद्धा किती आहे? 4. म्हणजे दोन्ही सेम आलेलं आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बीई इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एडी. तर दोघांची जर आपण बघितलं बीई आणि एडी, तर हा सेम आलेला आहे दोघांचा डिस्टन्स. डिस्टन्स सेम म्हणजे त्यांची लेंथ सेम. सो बीई लेंथ ऑफ बीई इक्वल टू लेंथ ऑफ एडी. मग दोन जर सेगमेंटची लेंथ सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो एकमेकाला? कॉन्ग्रट. ओके. सो देअरफॉर सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रंट. हे कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत कारण त्यांचे जे डिस्टन्स आहे म्हणजेच लेंथ त्यांच्यामधली सेम आलेली आहे. मग लेंथ सेम असेल तर काय म्हणायचं? ते एकमेकाला कॉन्ग्रंट आहे. सो हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. नाव क्वेश्चन नंबर 2. पॉइंट M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. आता याच्यामध्ये हा सेगमेंट AB आहे आणि त्या AB चा M हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे एक्झॅक्टली मधला, मिडलचा पॉइंट. तर M मिड पॉइंट आहे. AB टोटल 8 दिलेला. तर AM फाइंड आउट करायचं. तर काय करूया? सगळ्यात पहिल्यांदा आपण जे सेंटेन्स दिलंय ते लिहूया. पॉइंट M इज midpoint of सेगमेंट AB. हे आपल्याला दिलेलं आहे. दॅट इज गिवन. आता M हा जर बरोबर मिड पॉइंट असेल तर जेवढा AM आहे तेवढाच कोण असणार आहे? MB असणार आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जो AM आहे म्हणजे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, सो लेंथ ऑफ AM पूर्ण एबीच्या, हा सगळ्यात मोठा एबी आहे, लेंथ ऑफ एबीच्या कशी असणार आहे? हाफ. ओके. सो AM इज हाफ ऑफ एबी. एबी असं लिहूया, डेफिनेशन ऑफ मिड पॉइंट. तर AM जो शोधायचा आहे आपल्याला, AM ची लेंथ ती पूर्ण एबीच्या काय असणार आहे? AM इज हाफ ऑफ एबी. सो एबी आहे 8 डिवायडेड बाय 2, दॅट इज लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 4 युनिट्स. तर 4 युनिट्स हे त्याचा आन्सर येणार आहे. तर अशा पद्धतीनं ते लिहायचं. नाव सेकंड, पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. समजा हा सेगमेंट CD आहे, त्याचा P हा मिड पॉइंट आहे, म्हणजे एक्झॅक्टली मिडल मधला पॉइंट. मग आता याच्यामध्ये ते सेंटेन्स लिहूया. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. दॅट इज गिवन. हे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर आता आपल्याला काय दिलेलं आहे? आणखी CP दिलेला आहे आणि काय शोधायचं आहे? CD शोधायचं आहे. सो हा पूर्ण जो CD आहे, लेंथ ऑफ CD जे आपल्याला शोधायचं आहे, सीडीची लेंथ किती? लेंथ ऑफ CD. तर तो कसा असणार आहे? लेंथ ऑफ CD इज या CPच्या, म्हणजे लहान CP आहे त्याच्या काय असणार आहे? डबल. सो 2 इंटू लेंथ ऑफ CP. डेफिनेशन ऑफ मिड पॉइंट त्याचा वापर केला आपण. जर तो एक्झॅक्टली मधला पॉइंट असेल तर पूर्ण CD, मोठा CD हा CPच्या काय असणार आहे? डबल. इट इज डबल ऑफ CP. CPची लेंथ किती दिलेली आहे? 2.5. सो 2 इंटू 2.5. लेंथ ऑफ CD. सो 2.5 इंटू 2. आता आधी 25 टू येणार 50 आणि इथे पॉइंट आहे तर 5.0 म्हणजेच किती येणार? 5.0 म्हणजे पॉइंट नंतर 0 असेल तर लिहायची गरज नाही, डायरेक्ट काय लिहा? 5 युनिट्स. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू वॉट? 5 युनिट्स. हा झाला 3. आता बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये AB, BP आणि AP दिलेलं आहे. तर ते सेगमेंट कम्पेअर करायचे. कम्पेअर म्हणजे काय? की कुठला ग्रेटर येणार, कुठला स्मॉलर ते लिहायचं. तर सगळ्यात ग्रेटर कोण आहे बघा? तर AB. सो AB हा ग्रेटर आहे. त्याच्यानंतर कोण? 3.4 AP. AP. आणि सगळ्यात लहान कोण येणार? तर BP.
अशा प्रकारे. और तुम्ही असंही लिहू शकता, सगळ्यात लहान कोण आहे, तर सगळ्यात लहान आहे हा बीपी. ओके. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोण, एपी 3.4. आणि सगळ्यात मोठा कोण आहे, एबी. तर बीपी इज ग्रेटर दॅन, सॉरी, बीपी इज स्मॉलर दॅन एपी अँड एपी इज स्मॉलर दॅन एबी, किंवा एबी इज ग्रेटर दॅन एपी अँड एपी इज ग्रेटर दॅन बीपी. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी चालेल कम्पॅरिझन करताना. ग्रेटर दॅनचा यूज करा किंवा स्मॉलर दॅनचा यूज करा, दोन्ही चालेल. क्वेश्चन नंबर 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर. इथे एक फिगर दिलेली आहे आपल्याला आणि काही इथे लेटर्स आहेत, आर पी क्यू टी एस. तर त्याच्या बेसिसवर आपल्याला हे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आरपी. आता हा जो रे आरपी आहे, इकडे दिसतोय आपल्याला आरपी, तर त्याच्या अपोजिट रे लिहायचा. तर आरपीच्या अपोजिट रे कोण येणार, तर रे आर एस म्हणा किंवा रे आर टी, दोन्ही चालेल. त्यामुळे इकडे हा आरपी आहे असं, याच्या अपोजिट इकडे कोण येणार, एकतर आर एस और आर टी, दोन्ही चालेल. रे आर एस और रे आर टी, म्हणजे इकडे आरपी आहे, त्याच्या अपोजिट आर एस और आर टी, दोन्ही लिहू शकतात. राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट रे पी क्यू. रे पी क्यू हा इकडून पुढे, पुढचा पार्ट रे पी क्यू. ओके. आणि दुसरा आहे रे आर पी, म्हणजे इकडचा भाग, आर पासून सुरुवात. तर दोघांमध्ये कुठला पार्ट कॉमन आहे, तर हा पीक्यूचा पार्ट काय आहे, कॉमन. कारण पीक्यू मध्ये पण तो येतोय पुढचा सगळा भाग, आणि आरपी मध्ये पण रे पूर्ण पुढचा येतोय, म्हणजे कॉमन पार्ट कुठला झाला, हा. सो रे पीक्यू हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ना, रे पीक्यू. ना, राईट द युनियन ऑफ सेगमेंट. इथं सेगमेंट आहे, सेगमेंट पी क्यू अँड क्यू आर. सेगमेंट पी क्यू घेतला आणि सेगमेंट पूर्ण क्यू आर घेतला. ओके, पहिल्यांदा कोण घेतला, फक्त पी क्यू, आणि परत पूर्ण क्यू आर. तर ते दोन्ही एकत्र केल्यावर काय होणार, सेगमेंट क्यू आर. हे त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे, सेगमेंट क्यू आर. ना, स्टेट द रे विच इज सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. असे कुठले रे आहेत की ज्याच्यामध्ये क्यू आर हा सबसेट येणार. तो रे क्यू आर स्वतः येईल, त्याच्यामध्ये सेगमेंट क्यू आर पण येणार. त्यामुळे पहिलं आहे तेच येईल, सेगमेंट क्यू आर हा कुणाचा सबसेट असणार आहे, रे क्यू आरचा. किंवा तुम्ही असंही लिहू शकता, रे क्यू आर किंवा इकडून आर क्यू, त्याच्यामध्ये पण हा क्यू आर येणारच आहे मधला. रे क्यू आर और रे आर क्यू असं येईल, और रे आर क्यू. आणि असे बरेच लिहिता येतील तुम्हाला. मग रे समजा तुम्ही असंही लिहू शकता, क्यू एस, त्याच्यामध्ये पण आर क्यू येतोय, क्यू टी त्याच्यामध्ये पण येतोय, किंवा टी क्यू. तर असे बरेच लिहू शकता तुम्ही. त्यामुळे एवढे दोन लिहिलं तरी पुरेसे आहेत, एक्सेट्रा. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेस विथ कॉमन पॉइंट आर. आर धरून कुठला कुठला रे लिहिता येईल, इकडं आर एस ला रे आर क्यू अँड आर टी. ओके, आर एस ला आर पी लिहू शकता, किंवा आर टी ला अपोजिट आर क्यू. तर हे असं लिहा, रे आर क्यू अँड रे आर टी. और तुम्ही आणखीन काय लिहू शकता, रे, इथे बघा, रे आर एस आणि रे आर पी, रे आर एस अँड रे आर पी. दोन्हीपैकी कुठलाही एक चालेल. आर ने स्टार्ट होणारे बरोबर एकमेकांच्या अपोजिट असे. राईट एनी टू रेज विथ कॉमन पॉइंट यस. तर कुठला कुठला लिहिता येईल, रे यस पासून स्टार्ट करा लिहिताना, यस आर, यस पी, यस क्यू, कुठलाही लिहा, रे यस आर, रे, सॉरी, रे यस टी, त्यानंतर रे यस क्यू. ओके, रे यस आर, रे यस टी, रे यस क्यू. तर हे त्याच्यामध्ये रे यस आर, यस टी अँड यस क्यू हे सुद्धा लिहू शकता तुम्ही. राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट रे एस पी अँड रे एस टी. ओके, एस पी म्हणजे इकडे आहे यस, आणि पुढे हा पी आहे, एस टी, आणि एस टी, टी इकडे आहे.
तर यांचा हा इकडं आणि इकडे, तर या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमध्ये कॉमन कोण आहे, कुठला पॉईंट कॉमन आहे, तर फक्त आणि फक्त यस, कारण इकडं हा सगळा भाग आहे आणि बरोबर इकडे हा भाग आहे, फक्त दोघांमध्ये कोण कॉमन आहे, पॉईंट यस. तो पॉईंट यस इज अ करेक्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, जो क्वेश्चन नंबर 6 आहे त्याच्यातला, तर तो कंप्लीट केला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये टोटल 6 क्वेश्चन होते, त्यातला लास्ट क्वेश्चन झाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6, तो बघूया. क्वेश्चन नंबर 6, आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि त्या नंबर लाईनच्या बेसिसवर आपल्याला काही क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन नंबर 6 मध्ये. आता इथे तुम्हाला जे मी ब्ल्यू यानं लिहिलेले आहेत ते मी नंबर लिहिलेले आणि आधी ते दिले नव्हते तिथे, त्यामुळे 1 2 3 4 5 6 ओके, हे नंबर लाईन मी कंप्लीट केलेले. इकडे -1 -2 -3 -4 -5 आणि -6 ABCVDLPLQUR. तर असे आहेत ते. आता त्यातला पहिला बघा, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम बी. बी पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉईंट कुठले कुठले. आता ए किती डिस्टन्सवर आहे बघा, 1 2, तर हा किती डिस्टन्सवर आहे, 1 and 2. तसंच इकडे सी सुद्धा किती डिस्टन्सवर आहे, 1 and 2. त्यामुळे ए आणि सी हे इक्वल डिस्टन्सवर आहे, त्यामुळे पॉईंट ए, त्यातला पहिला आन्सर येणार. बी पासून इक्वल डिस्टन्सवर कोण आहे, पॉईंट ए अँड पॉईंट सी, ही एक पेअर झाली. हे दोघं इक्वल डिस्टन्सवर आहेत. नाव सेकंड, आता इथे पी बघितलं आपण, जर याच्यामध्ये तुम्ही पी बघितला तर पी किती डिस्टन्सवर आहे बघा, 1 2 3 4. ओके, पी किती डिस्टन्सवर आहे, इथून 4 डिस्टन्सवर आहे. ओके, 1 2 3 4. तसं इकडे 4 डिस्टन्सवर कोण आहे, बी पासून 1 2 3 4 म्हणजे कोण, डी. सो इकडे पी 4 डिस्टन्सवर आणि इकडं डी 4 डिस्टन्सवर, त्यामुळे कोण येणार त्याच्यामध्ये, पॉइंट पी अँड पॉइंट डी. तर हे दोन्ही इक्वल डिस्टन्सवर आहेत. तर असे आन्सर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये लिहू शकता. आता त्याच्यानंतर तसंच राईट द पेअर ऑफ पॉइंट्स इक्वी डिस्टन्स फ्रॉम क्यू. क्यू पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉईंट लिहायचे. तर त्याच्यामध्ये पहिला बघूया, क्यू पासून इकडे जर आपण बघितलं तर इकडे 1 डिस्टन्सवर कोण आहे, यू, आणि इकडं 1 डिस्टन्सवर कोण आहे, एल. म्हणजे पॉइंट यू अँड पॉइंट एल. ओके, यू अँड एल, इकडे यू आहे, इकडे एल. त्याच्यानंतर दुसरा, आता क्यू पासून बघा 1 and 2 डिस्टन्स, किती डिस्टन्स आहे, 1 and 2, कोण आहे, आर आहे. ओके, तर हिचं इकडं कोण, 1 आणि 2 कोण आहे, पी. म्हणजे 2 डिस्टन्सवर कोण आहे, आर इकडे, आणि इकडं 2 डिस्टन्सवर कोण आहे, पी क्यू पासून. त्यामुळे पॉइंट आर अँड पी, पॉइंट आर अँड पॉइंट पी. ओके, हे आन्सरला आहे, पॉइंट आर अँड पॉइंट पी. तर हे दोन तुम्ही लिहू शकता इक्वी डिस्टन्स. थर्ड क्वेश्चन जो आहे तो डिस्टन्स फाइंड आउट करायचा. सो फर्स्ट वन आहे डिस्टन्स बिटवीन युव्ही. युव्ही, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यूचा कोऑर्डिनेट किती आहे, तर इथे आहे तो यूचा कोऑर्डिनेट किती आहे, -5. आणि व्हीचा जर बघितला तर व्हीचाही बघूया आपण कुठे आहे, जस्ट अ मिनिट. व्ही 5, हा इथे व्ही किती आहे, 5, म्हणजे -5 आणि 5. तर याच्यामध्ये जो पहिला येणार यूचा आहे -5 आणि व्हीचा आहे 5. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये ग्रेटर कोण, पॉझिटिव्ह. 5 मायनस -5 किती येणार, 5 मायनस मायनस काय होणार, हे दोन्ही प्लस, म्हणजे 5 + 5 किती येणार, 10. सो यू व्ही इज इक्वल टू किती येणार, यू व्ही इक्वल टू 10. हे झालं फर्स्ट वन. त्यानंतर सेकंड वन, डिस्टन्स बिटवीन पी सी. सो पी चे कोऑर्डिनेट -2 आणि सी चे कोऑर्डिनेट किती आहे, 4. -2 अँड 4. तर त्यांच्यामधलं डिस्टन्स काढूया, -2 अँड 4. तर याच्यातला ग्रेटर नंबर कोण आहे, 4 मायनस -2. ओके, ग्रेटर नंबर पॉझिटिव्ह, 4 मध्ये मायनस घ्यायचं डिस्टन्सला, आणि 2चं साईन पण काय, मायनस, निगेटिव्ह. सो 4 मायनस मायनस काय होणार, प्लस. 4 + 2 इज इक्वल टू 6. सो दॅट्स वाय डिस्टन्स बिटवीन पी सी इज इक्वल टू 6. हे आपल्याला मिळालं. हे झालं सेकंड वन. तर थर्ड वन, डिस्टन्स बिटवीन व्ही बी. सो व्हीचा कोऑर्डिनेट जर बघितला आपण तर व्हीचा कोऑर्डिनेट आहे 5. व्हीचा कोऑर्डिनेट 5 आणि बीचा आहे
5 आणि 2. So 5 and sorry, just 2. So greater number 5 minus 2. 5 minus 2 किती येणार? डिस्टन्स बिटवीन VB इज इक्वल टू 3. हे झालं थर्ड वन. 3 आलं डिस्टन्स. ना फोर्थ वन, डिस्टन्स बिटवीन UL मधलं डिस्टन्स फायनल. यू चा कोऑर्डिनेट आहे -5 आणि L चा आहे -3. तो -5 अँड -3. सो दोन्ही पण निगेटिव्ह आहे. तर सगळ्यात ग्रेटर कोण येणार त्याच्यात? -3 मायनस -5. -3 मायनस -5. मग काय होईल बघा, ते -3 हे मायनस मायनस होईल +5 -3 दोन्ही मायनस मायनस काय होईल प्लस, आणि मग 5 - 3 म्हणजे किती येणार? 2. ग्रेटर नंबरचं साईन प्लस, त्यामुळे UL इज इक्वल टू 2. UL इज इक्वल टू किती येणार? 2 येणार. मायनस मायनस प्लस झालं, साईन डिफरंट आहे, सबट्रॅक्शन करायचं. 5 - 3 2 येणार, आणि त्याच्यानंतर मग जे डिस्टन्स आहे UL मधलं ते पॉझिटिव्ह 2. तर अशा प्रकारे आपण जे टोटल 6 क्वेश्चन आहेत या प्रॅक्टिस सेट मधले ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.3, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.